नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, जे आहे नांदेड जिल्ह्यातील माहूरगड. माहूरगड हे ठिकाण खास आहे कारण इथे एकाच परिसरात रेणुका माता शक्तिपीठ, अनुसया माता तपोभूमी आणि श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान दत्त शिखर आहे. आज आपण ही पूर्ण दर्शन यात्रा एकामागोमाग एक करणार आहोत. माहूरगड हा नांदेड जिल्ह्यात असून तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेला आहे. हा परिसर डोंगराळ असून निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. पुराण कथांनुसार माहूर ही ऋषीमुनींची तपोभूमी राहिली आहे. म्हणूनच या ठिकाणाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप मोठं महत्त्व आहे. सध्या मी आलो आहे रेणुका माता मंदिर येथे. हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. पुराणांनुसार इथे देवी सतीचे अवयव पडल्यामुळे हे शक्तिपीठ निर्माण झालं असं मानलं जातं. रेणुका माता म्हणजे भगवान परशुरामांच्या मातोश्री. म्हणतात की रेणुका मातांच्या दर्शनाने भक्तांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि संकटांतून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते. नवरात्र, चैत्र नवरात्र आणि पौर्णिमेला इथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे. आता आपण पुढच्या पवित्र ठिकाणाकडे निघालोय, अनुसया माता मंदिराकडे. माता अनुसया या भारतीय संस्कृतीतील पतिव्रता धर्माचं सर्वोच्च उदाहरण मानल्या जातात. ऋषी अत्री यांची पत्नी असलेल्या अनुसया मातांनी येथे कठोर तपश्चर्या केली होती. असे मानले जाते की त्यांच्या तपश्चर्येमुळेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश असलेले श्री दत्तात्रेय यांचा जन्म झाला. हे ठिकाण अत्यंत शांत आहे.
इथे काही वेळ थांबल्यावर मन आपोआप स्थिर होतं. म्हणून अनेक भक्त ध्यान आणि जपासाठी इथे बसतात. आता आपण माहूरगडावरील सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र ठिकाणाकडे निघालो, दत्त शिखराकडे. हे ठिकाण श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती स्वरूप मानले जातात. त्यामुळे दत्त शिखराला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. इथे उभं राहिल्यावर आजूबाजूचा निसर्ग, डोंगर, वारा आणि भक्तांचा गजर हे सगळं मिळून वातावरण पूर्णपणे भक्तिमय होतं. दत्त जयंतीच्या दिवशी हजारो दत्तभक्त पायी चालत इथे दर्शनासाठी येतात. माहूरगडावरील सर्व मंदिरांसाठी दर्शन वेळ साधारण सकाळी 6 ते संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत असते. पार्किंग, पिण्याचे पाणी आणि प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. माहूरगड हे ठिकाण प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्यावं. आजचा माझा माहूरगड दर्शन प्रवास इथेच संपतो. तुम्ही माहूरगडाला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.